या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. कोण जाणे हाय तेव्हा, कोण जाणे तेव्हा काय माझे नाव होते. कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. माझ्याकडे अशी आशेन बघू नको. माझ्याकडे नाही असत तुझ्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा शपथ सांगते, मला जीवानीशी कापणार तुम्ही आणि दिलीप खोत माझा घास करणार. षडक्याचं आमिष दाखवून मोगराला मीच सुभाषरावांच्या गळ्यात बांधली. माझं लग्न फक्त आणि फक्त तुझ्याशी होणार हे कोरून ठेव मनावर. भिवू नकोस माझ्याशी. आपली पावलं उंबरठ्यावर आहेत. मग ते पाऊल उचलून आपण बाहेर टाकायचं की पुन्हा एकदा मागे यायचं? तू म्हणाला होतास की सुटकेची ही शेवटची संधी आहे. आता पण नाही निघालो तर संपलंच सगळं. काय करायचं रे वासू? बकोळा, एका बाजूला स्वातंत्र्य आहे, पण काय? पण स्वातंत्र्याच्या आशेने आपण ज्या जगात पाऊल टाकणार आहोत ना, ते जग अनोळखी आपल्यासाठी. आणि जे जग ओळखीचं आहे त्या जगात आपल्या पायात बेड्या पडणार आहेत. पण स्वातंत्र्याच्या आशेने आपण जे कवटाळणार आहोत ना, तो निर्णय आपला स्वतःचा असणार आहे. आणि उंबरठा न ओलांडण्याचा निर्णय मात्र ऋषिकांतवर अवलंबून असणार आहे. पण उद्या जर परिस्थिती आडवी आली आणि ऋषीला नाही माझा हात धरता आला तर? जे टाळण्यासाठी आपण इतक्या टोकावर आलोत ना, तेच आपल्या पदरात पडेल. दोन्ही निर्णयामध्ये धोका आहे. कोणता धोका पत्करायचा आणि कशाच्या जीवावर? तुझ्या अंतर्मनाचा कौल तोच ठरवेल काय निर्णय घ्यायचा ते. काय सांगते तुझं मन? माझं मन आणि तुझं? वासू, तातू तातू ताती तातू आतच आहेत ना? हो आहेत ना. अहो काय रे तातू? काय रे, काय झालं? ते श्रीपाद भट येत आहेत. ते सुरव्यांचा गडगा ओलांडून इकडे येतानाच दिसले. मग येऊ देत की. ते काय खातायत का? तसं नाही, पण सुभाषरावांकडे जाऊन आले असावे तसा अंदाज आहे माझा. बघूया.
म्हटलं भेटताय की नाही? काय म्हणताय? काय झालं? नाही, बापू खोतांच्या मुलीशी लग्न ठरलं लेकाचं. त्यामुळे आता खरेदी बिरेदीसाठी मुंबईच्या खेपा होणार तुमच्या, असं ऐकलंय. हे बघा, ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवू नये माणसाने. लोक काय 10 तोंडांनी बोलतात. पण उगीच नाही लोक सुद्धा बोलत तातू खोत. अहो, आग लागल्याशिवाय धूर उठत नाही. बुद्ध्याचं बोलाल का श्रीपाद भट? तेवढ्यासाठीच आलोय मी. श्रीपाद भट नेहमी मुद्द्याच बोलतो आणि नियमानुसारच बोलतो. कोणाला आवडो वा न आवडो. मग नमनाला घडाभर तेल कशाला? बोला. अहो, नेहमी वाद घालायला हवेत का? थोडा धीर ठेवायला हवा ना. नाही, धीर ठेवण्यासारखी गोष्ट नाही आहे ताती. मागे एकदा या विषयावर बोललो होतो आपण, आठवतंय ना? पण मी सूचना देऊनही तुम्ही काहीच हालचाल केली नाहीत. आणि आता गोष्टी हाताबाहेर गेल्यात म्हणून आलोय मी. नेमकं कशाबद्दल बोलता आहात ते सांगाल का श्रीपाद भट? सांगतो. वास्तविक त वरून ताकबात हे ओळखण्या इतके सुज्ञ आहात तुम्ही. हो, मी खुद्द आलोय म्हटल्यावर हे समजायला हवं होतं तुम्हाला. समजतंय, सगळं समजत. समजण्यापलीकडचंही समजत. पण तुम्हाला फक्त चौकटीतलंच समजत ना, म्हणून तुम्ही सांगा. समजायचं काय ते आम्ही समजून. बोला. ठीक आहे, तुमचा मान राखून बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण राहिलं. मी आता सांगतो स्पष्टच. श्रीपाद भट, सगळ्यांनीच डोक्यात राग घालून कसं चालेल? तुम्ही तरी थोडा संयम ठेवायला नको का? क्षमा करा ताती, पण संयम सोडून वागणाऱ्यांना व्यसन घालण्याची वेळ आली आहे म्हणून आलोय. तुमची मोगरा आणि दादू भटांचा मुका केशव हे संयम सोडून वागतायत. अहो, तुम्ही डोळे मिटले असले तरी अख्ख्या गावानं पाहिलंय त्यांना. रानाच्या वाट्यावर हसत खिदळत फिरताना. श्रीपाद भट, माझी मोगरा शनीला तेल घालायला जात होती हो. केशव फक्त सोबत असायचा. हो ताती, जरी सुभाष रावाने टाकली असली तरी कायद्यानं अजूनही बायको आहे ती त्यांची. अहो, सून आहे ती तोरशांच्या देसाईंची आणि आपली माहेरवाशी नाही. दोन्ही घरांना आणि दोन्ही गावांना लाज आणली आहे तिच्या वागण्यानं. मग कोणतंही कारण नसताना सुभाषरावांनी मोगराला टाकून दिली. त्यावेळी कुठे गेली होती लाज या घरांची आणि गावांची? ती गोष्ट वेगळी होती तातू, लक्षात घ्या. त्यावेळी सुभाषरावांना समजावायचा प्रयत्न आम्हीही केला. पण आपलंच नाणं खोटं आहे हे तुम्ही का विसरताय? सरभरीत मुलीला नांदवणं नाही झेपलं त्यांना, हे समजण्यासारखं आहे. पण मोगरा आणि केशव यांच्या वागण्याचं मात्र समर्थन कोणत्याही प्रकारात बसत नाही. ते वागणं सर्वतोपरी चुकीचं आहे. तुम्ही मोगराला समजावा, मी त्या केशवला चांगला सज्जड दम देणार आहे. गावच्या इब्रतीचा प्रश्न आहे, त्यामुळे गावच्या वतीनं मला यात लक्ष घालणं आवश्यक आहे. तुम्हाला सांगण्याचं काम केलंय मी, त्याची दखल घेतली तर उत्तमच, नाहीतर नाईलाजानं सभा घ्यावी लागेल मला. येतो मी. समाज घ्या आणि जिवंत माणसांचे मुसक्या ओढून पुतळे बनवा. दुसरं कळतच काय आहे तुम्हाला?
माणसं कुठे आहात तुम्ही? नियमांनी बांधलेले भावना शून्य पुतळे आहात. पुतळे. अहो अहो अगो होतस काय तू? जीव अर्धो झालो माका काळजी. काय गेलेलंस काय तू? अहो बोलू तरी द्याल की नाही मला? बोल. अगो जरा खूट वाजला की माका वाटतं चंपाबाईली आणि आता माझी हजेरी घेतली. अहो तेच सांगते, मुलं गेलीच नाहीत. काय? अहो हो, अगो तुका कसा कळला? वेरेजवळ गेले होते. अहो रानातून मुळे आणायचे होते ना औषधासाठी. हा. तेव्हा म्हटलं जरा कानुसा घेऊया म्हणून निघाले चंपाबाईच्या घराकडे. तर वेरेजवळ वासू भेटला. हा? आपल्याच घराकडे येत होता. म्हणजे अगो अगो पण ते गेले की जग नाही ते? अहो ऐका ना, आपल्याकडून निघाले आणि घरचं सगळं आवरून निघाले जायला. तेवढ्यात ऋषिकांत आला त्यांच्या घरी. काय? चंपाबाईच्या घरी? हो. ऋषिकांत? मोठा शूरवीरच ना तो. आता काय उपयोग? अहो नाही हो, वासू म्हणाला, ऋषिकांत म्हणत होता की कोणत्याही परिस्थितीत तो बकुळेशीच लग्न करणार म्हणून. काय? अहो हो. अहो हो काय? हा? ते सांगतात आणि तू नाचतस. थुई 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 थुई. हा? त्या ऋषिकांताचा माका काही एक सांगा नका. बकुळा आणि वासू हुराळले, मी नाही हुराळच. अगो बापू खोताच्या मुलीशी साखरपुडो केल्या ना त्यांना. गप्पा कसले मारता तो? बापू खोत आणि तो दिलपो मुसके आवळतीत त्याचे. त्याका जर एवढी हिंमत होती ना त्याच्यात, हा, तर तेव्हाच दाखवल्या नसती त्यांना. आता दाखवून काय उपयोग? बैल गेलो आणि झोपा केलो. अहो पण झाला. आता संधी गेली. त्या ऋषिकांताचे गप्पा संपेस्तोवर बकुळाचा लगीन होऊन जाईल. आता चंपाबाई नव्हती तेवढ्यातच हे निघान गेले असते तर बरा झाला असता. आता काय ते वाचनत नाही. अहो वेळ वेळ महत्वाची असता गो कुसुम. जीव गेल्यावर पाणी पाजून काही एक उपयोग होणार नाही. अहो वासू, भेटला ऋषी? नाही का बकुळा, माडाच्या वनात गेलो, नदीजवळच्या कातळावर गेलो, देवळात, गुलबक्षीच्या रानात, सगळीकडे पाहिले त्याला, पण नाही दिसला. शेवटी धाडस करून त्याच्या घराजवळही गेलो, पण कुठेच नाही दिसला ग ऋषिकांत. 2 दिवस झाले वासू, त्याच्या भरवशावर आपण थांबलोय, पण नंतर भेटलाच नाही तो. पुढे काय कसं करायचं काहीच सांगितलं नाहीये त्याने. हो, आणि तो असंही म्हणाला होता बकुळे की तुझ्यावर जितकी बंधन आहे तितकीच माझ्यावरही आहेत. वासू, ऋषी ती बंधनं नाही तोडू शकला तर? मला खूप धडधडतंय रे वासू. नाही चला ऋषी तर? आणि चंपाबाई आली तर आपण काहीच नाही करू शकणार ग बकुळे. काय करायचं रे वासू? हुरहुर लागलीये जीवाला. गुरुजींकडे देऊया का निरोप ऋषीसाठी? गेलो तुम्ही त्यांच्याकडे, पण ते वज्राटला गेलेत. कुणाची तरी पायाचं हाड मोडलंय म्हणे. गाडी न्यायला आली होती बरीच माणसं. अरे मग कुसुम वहिनी नव्हत्या का घरी? त्यांना तरी सांगायचं होतंस. होत्या ना, पण नेमकी साळकरीण आली होती तिथे, आणि मला गुरुजींकडे बघून तिने तोंड इतकं वाकडं केलं की मला काही सुचलंच नाही. मला खूप भीती वाटते रे वासू. जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक माझा देवाशी लागणाऱ्या लग्नाचा मुहूर्त जवळ येतोय. मला खूप भीती वाटते रे वासू. जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक माझा देवाशी लागणाऱ्या लग्नाचा मुहूर्त जवळ येतोय. माझ्या आंतरिक बळावर त्या दिलीप खोताला इतके दिवस रोखलं मी, पण तो देखील दबा धरून बसलाय. ठाऊक आहे मला. ऋषीची परिस्थिती 30 वर्षांपूर्वी तातू खोतांची होती
तशीच झाली असेल तर? बकुळा, ए बकुळा, घरात आहेस ना ग? हो. चंपाबाई, कसा झाला प्रवास? आणि हे काय सामान कुठे आहे? अंगणात ठेवलंयस का? चल आणूया. काय घाई काय आहे? कोण घेऊन जाणार आहे का सामान? मावशी, काही करू का तुझ्यासाठी? चहा, सरबत? काही नको, थोडा वेळ बसणार आहे मी. एक अंग आखडून गेलंय सगळं देवा परमेश्वरा. नंतर आंघोळ करेत. आई, बंबाला सरपण घालते थंड मग. पाण्यानं आंघोळ करणार आहे मी. वासू, अडकीत आणि सुपारी घेऊन ये. हो चंपाबाई. सगळं ठीक आहे ना इकडे? हो चंपाबाई. कुणी पै पाहुणा आलं होतं का? नाही. कुणीच नाही. बकुळा, ऋषी, तुम्ही? माझंच घर आहे हे. नाही, तसं नाही. त्या दिवशी देवळात तुम्हाला चक्कर आली. हो, देवळात भेटला होतास तू. तू कोण आहेस हे तेव्हाच कळलं मला, पण मी कोण आहे हे माहित नव्हतं तुला. मी चंपा, चंपा भावे. पुरे पुरे सुखी हो. पण तुझं सुख इथे नाहीये. हातात अंगठी घातलीस बापू खोताच्या लेकीच्या नावानं, तेव्हा आल्या पावली परत जायचं. नाही, तुम्ही समजता तसं नाहीये. मला बकुळाशी लग्न करायचंय. एकदा बोललायस. लहान आहेस, तातू खोतांचा मुलगा आहेस म्हणून तू बोललाच नाहीस असं समजते. पण पुढे एकही अक्षर बोलायचं नाही. निघायचा ताबडतोब इथून, पुन्हा कधीही न येण्यासाठी. तुमच्या बोलण्यामागची वेदना कळतेय मला आणि त्याचा अर्थही कळतोय मला. पण त्याच प्रकारची वेदना मी बकुळाच्या वाटेला नाही येऊ देणार. उद्धार करायला आलाय आमचा? नाही, बकुळा कोण आहे हे ठाऊकही नव्हतं मला जेव्हा तिच्या प्रेमात पडलो. तेच प्रेम जीवात जीव असेपर्यंत निभावणार आहे. ही हातातली अंगठी त्याचीच निशाणी आहे वाटतं. नाही चंपा मावशी, अनेक कारणामुळे भाग पडलं मला तो साखरपुडा करणं. तातीसाठी, मोगराताईच्या सुखासाठी. तसंच असतं रे ऋषिका. साखरपुड्याप्रमाणे लग्नही करणं असंच भाग पडेल तुला. नाईलाजानं, नाईलाजानं. ठाऊक आहे ना तुला तातूंचा इतिहास? हो, पण ह्या पणच्या पुढे काय असतं ते ठाऊक आहे ना तुला ऋषिका? आहे ना ठाऊक? पण तोच खेळ नकोय पुन्हा. हात जोडते मी, आमच्या आयुष्यातून निघून जा. बकुळेचं लग्न रीतीप्रमाणे देवाशीच लागणार आहे. श्रीपाद भटांनी मुहूर्त पण काढलाय. नाही, बकुळेचं लग्न फक्त आणि फक्त माझ्याशीच होईल आणि त्याचबरोबर गावातली ही देवदासीची प्रथाही संपेल. तुझ्या तातीला आणि तातूंना ठाऊक आहे हे?
नाही. मग त्यातच सगळं आलं. जा, त्यांची परवानगी घेऊन ये. त्यांच्या मुखातून येऊ दे की बकुळेला आम्ही सून करून घेतोय. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं ऋषिकांचं आणि बकुळेचं आम्ही लग्न लावून देऊ आणि सून म्हणून बकुळेला घरात घेऊन जाऊ. मग ये आणि घाल मागणी बकुळेला. वासू, साखर घेऊन ये. वासू, लग्न आहे आमच्या बकुळेचं. तेव्हा सहकुटुंब सहपरिवार आपल्या भावी कुटुंबासह या. प्रथेप्रमाणे देवाशी लग्न आहे बकुळेचं. मावशी, शब्द खरा करीन मी माझा. तुझा बापही असंच म्हणाला होता. पण देवदासींना दिलेले शब्द कोणीही खरे करत नाही. आता ठेव पाणी आंघोळीला. शंभरदा सांगितलं बकुळा, हा अध्याय संपलाय आता. हळूहळू का आता घाबरायला काय झालं? अजून तिचा नाच सुटलेला नाहीये तुझा. आता ही बकुळेकडेच गेला होतास ना? हो हो हो, गेलो होतो बकुळाकडे. आणि ऋषी, तातू तातू मी बाहेर जाते ना. मी येतो ना बरोबर. नको.